Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आज दिनांक 3 फेब्रुवारी 2019 रोजी भुसावळ येथील कोळी समाज मंगल कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती। सदरील बैठकीसाठी राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य सचिव गोविंद उगले व समस्त राज्य कार्यकारिणी पदाधिकारी तथा सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, भुसावळ तालुका कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने जुनी पेन्शन लावण्यासंदर्भात कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही तर राज्य कार्यकारिणीसह संपूर्ण महाराष्ट्रातील 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांकडून नो पेन्शन नो वोटची मोहीम चालवण्याचा निर्धार सदर सभेत घेण्यात आला। तसेच 23 ऑक्टोबर 2017चा वरिष्ठ वेतन श्रेणीचा अन्यायकारक GR रद्द करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली। येणाऱ्या निवडणुकीपूर्वी जुनी पेन्शन लागू न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य कार्यकारिणीने या प्रसंगी दिला। नमस्कार, मी निर्मल भंगाडे, कृषी विभाग भंडारा तर्फे जुनी पेन्शन योजना मिळावी यासाठी मी इथं आलेली आहे। राज्य कार्यकारिणीतर्फे इथं जे आम्ही आज मीटिंग घेणार आहोत त्या मीटिंगमध्ये हल्लाबोल आंदोलन हे आमचं 27 तारखेला झालेलं आहे, पण तिथंही आम्हाला त्याच्यातून काहीही मिळालेलं नाही आहे। म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहोत। जर ते आम्हाला आमची मागणी पूर्ण करणार नाही आणि आम्ही हे शासनाकडून जे मागत आहे हे त्यांच्याकडून दिलेलं नवीन देण नाही आहे, तर हे आमचं हक्काचं आहे, हे कोणाच्या बापाचं नाही आहे। म्हणून ते आम्ही मागणारच आहोत आणि आम्हाला हे नाही मिळालं तर नो पेन्शन नो वोट, बस आम्ही एवढंच करणार आणि आम्ही कोणालाही त्यांच्या खुर्चीवर बसू देणार नाही। अध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटन जळगाव आलेल्या सर्व राज्यकारिणीचं सर्वप्रथम आमच्या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो। आम्ही सरकारला याद्वारे चेतावणी देतो आहे, कारण अनेक हजारो कर्मचारी आज महाराष्ट्र राज्यामध्ये या जुनी पेन्शन हक्क संघटनेचे बळी ठरलेले आहेत। अनेक कुटुंब आज उद्ध्वस्त आहेत, त्यांना त्यांच्या हक्काची जी कायद्याने सांगितलेली जी हक्काची 1982ची जी पेन्शन आहे ती पेन्शन या सरकारने नाकारलेली आहे आणि जोपर्यंत सरकार या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची पेन्शन देत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आणि आज राज्य कार्यकारिणीच्या या सभेत होऊ घातलेल्या सभेत थोड्याच वेळात आम्ही या येत्या महिन्याभरात एक मोठ्या प्रमाणाचं आंदोलन उभारून या सरकारला जसे तसे उत्तर देऊन नो पेन्शन नो वोट हे कॅम्पेन आम्ही राबवणार आहोत। आणि सरकारला एक आव्हान आम्ही आता एक चेतावणी देणार आहोत की तुम्ही जर या येत्या काही दिवसात आमच्या या पुढच्या आंदोलनापूर्वी जर आम्हाला आमच्या हक्काची पेन्शन त्याबाबत तुम्ही निर्णय घेतला नाही तर आम्ही तुम्हाला सुद्धा त्याच प्रकारे उत्तर देणार आहोत। धन्यवाद। हे महाराष्ट्राचं जुनी पेन्शन हक्क संघटन हे महाराष्ट्रातील तरुणांचं आणि सगळ्यात मोठं संघटना आहे। या संघटनेची महाराष्ट्रावर भरपूर मोठी ताकद आहे आणि या ताकदीचा नक्कीच परिणाम या राज्यकर्त्यांना 2019च्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये दिसेल, जाणवेल। त्याच्यामुळे हा त्यांना अल्टिमेटम देण्यासाठी आज आम्ही भुसावळमध्ये राज्य कार्यकारिणीची मीटिंग आयोजित केली आहे। आमच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणीतर्फे या मीटिंगचं आयोजन केलेलं आहे आणि पुढील दिशा लवकरच संध्याकाळपर्यंत जाहीर होईल आणि एखादं मोठं आंदोलन येत्या काही दिवसात राज्याला पाहायला मिळेल अशी आम्ही संघटनेतर्फे आपल्याला माहिती देतो। धन्यवाद। जिल्ह्यामध्ये आज हा राज्यस्तरीयवरती हा बैठक होऊन राहिली आहे, एक जिल्हाध्यक्ष म्हणून तुमची काय प्रतिक्रिया आहे? नमस्कार सर, मी गोविंद ठाकरे, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन। राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे बांधव शासकीय सेवेला लागले त्यांची जुनी पेन्शन नाकारली आहे आणि या गेल्या आतापर्यंत जवळजवळ 12 ते 13 वर्षामध्ये आमचे बरेचसे बांधव हे या 12 वर्षामध्ये मयत झालेले आहे आणि मयत झाल्यानंतर ही जी नवीन पेन्शन योजना शासनाने लागू केली आहे या पेन्शन योजनेमध्ये त्या कुटुंबाला कोणतेही शासनाचा पाठिंबा नाही किंवा कोणतंही शासनाचं एक पेन्शन नाकारले असल्यामुळे कोणती पाठबळ शासनाला मिळत नाही। त्यामुळे जे आमचे बांधव वारले त्याचे कुटुंब हा उघड्यावर आलं आहे आणि आमची जी भविष्यातली हेळसांड होणार आहे त्याकरता आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेमध्ये एक लढा उभारला आहे। आतापर्यंत 3 वर्षामध्ये आम्ही बरेचसे आंदोलनं शासनाविरुद्ध केलेले, पण शासनाने याची दखल जशी घ्यायला हवी होती तसे आजपर्यंत घेतली नाही आणि आता निवडणूक जवळ आलेली आहे आणि याकरता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आम्ही 27 तारखेला शासनाच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे आणि पुन्हा शासनाला धडा शिकवण्यासाठी जर शासन आम्हाला पेन्शन देत नसणार तर आम्ही शासनाला वोट पण देणार नाही। नो पेन्शन नो वोट हे कॅम्पेन आम्ही राबवणार आहोत आणि आज
जळगाव येथे पूर्ण राज्य कार्यकारिणीची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या राज्य कार्यकारिणी भुसावळीची बैठक होते आणि थोड्याच वेळामध्ये बैठकीमध्ये 20 ते 25 तारखेपर्यंत आम्ही एक मोठं आंदोलन शासनाच्या विरुद्ध आम्ही पेटवणार आहोत। शासनाला पुन्हा आम्ही या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्हाला पेन्शन द्यावी, नाही तर तुम्हाला पण या खुर्चीवर किंवा पुन्हा शासन स्तरावर बसण्याचा अधिकार नाही आहे, हे आम्ही वोटच्या माध्यमातून दाखवून देणार आहोत। तसेच या सभेमध्ये भविष्यातील राज्यस्तरावर मोठे आंदोलन करण्यासंदर्भात नियोजनही करण्यात आले। या सभेत सर्जेराव सुतार कार्याध्यक्ष, प्रवीण बडे राज्य कोषाध्यक्ष, सुनील दुधे राज्य सल्लागार, प्राजक्त झावरे राज्य मीडिया प्रमुख, कुणाल पवार राज्य सहकार्याध्यक्ष, श्री संदीप पवार राज्य विश्वस्त, मुजबीर रहमान राज्य प्रतिनिधी, राज्य महिला प्रतिनिधी निर्मल भोकाटे व समस्त राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष श्री गोविंद ठाकरे, कार्याध्यक्ष संदीप पाटील, श्री टी.एम. करंकाळ जिल्हा उपाध्यक्ष, श्री योगेश इंगळे गट संचालक व भुसावळ तालुका अध्यक्ष श्री राहुल पाटील, श्री शैलेंद्र महाजन व कार्यकारिणी याशिवाय इतर नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती। यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी येत्या 20 फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात भव्य असे आंदोलन करण्याचा इशारा आयबी न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून दिला आहे। विविध कर्मचाऱ्यांना धरून या ठिकाणी आज राज्यसभेची या बैठक आज भुसावळ शहरामध्ये होऊन राहिलेली आहे। जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी ह्या कर्मचाऱ्यांनी, ह्या संघटनेने वेळोवेळी या ठिकाणी आंदोलन असतील केलेले आहे, परंतु याला पुन्हा कुठेतरी वाचा फोडावा यासाठी आज बैठक घेतलेली आहे। सर, मला सांगा काय मागण्या घेऊन आज आणि कोणतं आपण या ठिकाणी पुढच्या आंदोलनाचं नेतृत्व करून आज बैठक घेणार आहे? नमस्कार, मी वितेश खांडेकर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा राज्याचा अध्यक्ष आहे आणि वेगवेगळे विविध प्रकारचे आंदोलनं जुन्या पेन्शनसाठी करण्यात आली, परंतु ही जी सरकार फडणवीस सरकार आहे ते पाहिजे त्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही आणि म्हणून पुन्हा एकदा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबई मंत्रालय हलवण्यासाठी राज्य कार्यकारिणीची बैठक आज संपन्न होणार आहे आणि त्याच्यामध्ये एक पूर्ण महाराष्ट्राला एक दिशा देऊन एक मोठं आंदोलन उभारलं जाईल आणि जी सरकार ऐकत नाही त्या सरकारच्या विरोधात नो पेन्शन नो वोट कॅम्पेन आम्ही राबवत आहोत। जे सरकार आमचं म्हणणं ऐकणार नाही, जुनी पेन्शन देणार नाही, त्या सरकारला आम्ही मतदान करणार नाही असं संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम कर्मचाऱ्यांनी निर्धार केलेला आहे आणि तो निर्धार आम्ही सत्यात उतरवू। सर, किती ठिकाणी बैठकी झाल्या सर आपल्या? जवळपास पूर्ण मागच्या 27 जानेवारीला पूर्ण महाराष्ट्रभरात हल्लाबोल आंदोलन झालं आणि त्या अनुषंगाने परत पूर्ण महाराष्ट्रभरात जिल्हा स्तरावर बैठका सुरू आहेत। आज राज्य कार्यकारिणीची बैठक भुसावळला आहे आणि या बैठकीतून निश्चितच समोरची दिशा पूर्ण महाराष्ट्राला दिली जाईल। काही तारीख तुमची ठरली काय आंदोलन? जवळपास 20 तारखेच्या जवळपास एक आंदोलन, भव्य आंदोलन केलं जाणार आहे। लवकरच तुमच्यापर्यंत त्याची माहिती आपण बघू शकतो या ठिकाणी लवकरच या ठिकाणी कार्यकारिणीची बैठक होणार आहे आणि या फडणवीस सरकारला धडा शिकवण्यासाठी हे सर्व कर्मचारी व अधिकारी व या संघटना सज्ज झालेली भुसावळ शहरात दिसून आहे। कॅमेरा संतोष शाळेचा विशाल सुरेश, आयबी न्यूज महाराष्ट्र, भुसावळ।